भाऊबीजेच्या निमित्ताने आपण खास नवीन कपडा विकत घेतोच. शिवाय बऱ्याच वेळेला भाऊ सुद्धा बहिणीला एखादी सुंदरशी साडी किंवा एखादं ड्रेस मटेरियल असंच काहीसं गिफ्ट देतो. पण दिवाळीच्या निमित्ताने फॅशनचे ट्रेंड सुद्धा बदलतात आणि बाजारामध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी असतात. मग अशा वेळी आपण खूप कन्फ्यूज होतो. पण आपलं हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी मृण्मयी काही खास टिप्स घेऊन आली आहे. हाय, मी मृण्मयी अवचट. दिवाळीच्या निमित्ताने स्पेशली आपल्याला कापडांमध्ये किंवा फॅशनमध्ये चमक देणारे कुठले कुठले एलिमेंट्स आहेत त्याच्याकडे एक लक्ष घालूया. पारंपरिक पद्धतीमध्ये चमक ॲड करायला जरीचा वापर केला जायचा. आता जरी ही खरी गोल्डपासून बनवली जायची. जसं महाग होत गेलं सोनं, तर चांदीवरती सोन्याचं पॉलिश देऊन जरीचा वापर होऊ लागला. आता कालांतराने चांदीही महाग झाल्याने आपण पॉलिस्टर बेस्ड जरीचा आपण वापर होताना बघतो. जरी वापरून आपल्या बऱ्याचशा पारंपरिक आपण साड्या, त्याचे काठ, त्याचे पदर हे वीव केलेले बघतो. आता त्याचा लेटेस्ट फॉर्म म्हणजे ब्रोकेडची फॅब्रिक्स. ब्रोकेडमध्ये खूप वाईड रेंज अवेलेबल आहे. त्याला पारंपरिक हे फुलाचे जाल पॅटर्न ज्याला म्हणतात बनारसी स्टाईलमध्ये, हे तर कधीच आउटडेटेड होत नाहीत. हे फॉर्म्स आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बाजारात नवीन नवीन प्रकारात आलेले दिसतात. तसंच गोल्डमध्ये बरेच रंग वापरून केलेले हे पारंपरिक फॉर्मसुद्धा आपल्याला दिसतात, जे आउटडेटेड वाटत नाहीत. हे ब्रोकेडचे पारंपरिक हे असे फॉर्म आहेत. त्याचे थोडंसं नाजूक व्हर्जन आपल्याला छोट्या बुट्टीच्या फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं. आणि हे अशा छोट्याशा गोल्डमध्ये या जरीमध्ये केलेले आपल्याला या अशा बुट्टी असलेले सिल्क बेसवरती, जॉर्जेटवरती असे वेगवेगळे आपल्याला फॅब्रिक्स बाजारात मिळतात. हल्लीच्या नवीन स्टाईलप्रमाणे असे ज्योमेट्रिक मोटिव्हसुद्धा वापरले जातात आणि असे ब्रोकेड्स बनवलेले आपल्याला दिसतात. चमक एलिमेंट हा फॅशनमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि जरी ही आपल्या पारंपरिक टेक्स्टाईल्समध्ये आपण खूप वापरलेली बघतो. असाच याचा हा मॉडर्न फॉर्म म्हणजे ब्रोकेडची ही वेगवेगळी फॅब्रिक. दिवाळीच्या निमित्ताने ह्या चमक असलेल्या फॅब्रिक्सचा आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये खूप छान उपयोग करून घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ब्रोकेडची फॅब्रिक्स कधीच आउटडेटेड वाटत नाहीत. फक्त याचे मोटिव्स असतात, याचे डिझाईन्स असतात, ती कालानुसार बदलत जाताना आपल्याला दिसतात. परंतु याचा जो फॉर्म आहे, याचा जो लुक आहे, हिची जी चमक आहे ती तशीच असते आणि ती तशीच आउटडेटेडही वाटत नाही, ती तशीच क्लासी राहते. त्यामुळे जरी हे फॅशन एलिमेंटमध्ये चमक ॲड करण्यात आलेलं हे आपलं पारंपरिक हा एलिमेंट होता आणि हा अजूनही कंटिन्यू होताना आपल्याला दिसतं.